असोसिएशन मुंबई यांच्या माध्यमातून मोरिया स्पोर्ट्स कडवे आयोजित ही स्पर्धा। याच दरम्यान शाहूवाडी प्रतिष्ठान विक्रोली अध्यक्ष सूर्यकांतजी पाटील साहेब यांचा उपाध्यक्ष संतोष जाधव यांच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करतोय। अखंड शाहूवाडी प्रतिष्ठान उपाध्यक्ष संतोषजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान जरूर केला। या सन्मानाचा स्वीकार आपण केलात, या स्पर्धेला आपण भेट दिलीत, आपलं देखील हार्दिक आभार असेल। सूर्यकांतजी पाटील साहेब पुढच्या वाटचालींसाठी आपल्या संघाला व आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील। चला आता मात्र 3 ओव्हर पॉवर प्ले नसेल तर विश्वास या विश्वास मागच्या सामन्याचा व्हाईट बॉल सुरुवात होते दुसऱ्या फेरीचा पहिला सामना। एका बाजूला आपण जर पाहिलं तर सह्याद्री 11 जोगाई सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव। तर मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा देण्यासाठी जीवन बरकडे साहेब युवा उद्योजक कामोटे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण विश्वास याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन सन्मानित करा। ज्याने सुंदर खेळली मागच्या सामन्यामध्ये जरूर करून आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल केले। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जाणार आहोत जिथे मात्र एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये 2 संघांमध्ये चालू असलेला हा 3 षटकांचं महायुद्ध। एका बाजूला आपण पाहतोय टॉस जिंकला सह्याद्री 11 जोगाई या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं। फलंदाजीला वारणा मानगाव हा संघ, चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल सोपा झेल आणि फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द डक आउट। याच दरम्यान सूरजजी पाटील साहेब आणि विकास कळंत्रे या दोन्ही मान्यवरांचं इथे मात्र उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। पहिला हादरा पहिलं विकेटचं पतन, तब्बल धावा पाहायला मिळाल्या वाईट आणि 2 म्हणजेच 3 धावा आणि त्यानंतर विकेट आल्या मात्र मोठा फटका सजवायचा होता। मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, फक्त सिंगल। सलामीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो 11 जोगाई संघाचा संकेतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चूक झाली होती, त्यानंतर मोठी सफलता पाहायला मिळाली। आता मात्र सन्मान ब्लॉक होल इथे मात्र काही करता आलं नाहीये आणि यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक चोखरीत्या कामगिरी बजावतोय। डॉट बॉलची सांगता धावसंख्या धावफलकावर पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 4 एका गड्याच्या मोबदल्यात। त्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहतोय फंबलिंग पाहायला मिळाली, एकीला दुसरी मध्ये कन्वर्ट फेकी झाली आहे, काय होईल आणि इथे मात्र पाहावं लागेल
डिसिजन इज पेंडिंग. अंपायर तिसऱ्या पंचांकडे आपण जरूर जाणार आहोत. डिसिजन इज पेंडिंग. तत्पूर्वी मात्र आपण सन्मान व्यासपीठावर घेणार आहोत. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. विनंती असेल शुभम यांना विनंती असेल की आपण हा सन्मान करायचा आहे. फलंदाज बाद आहे. अंपायर डिसिजन इज OUT रनआउट. तर विनंती असेल मंगेशजी पाटील साहेब, विश्वासजी चालके साहेब आणि सचिनजी पाटील साहेब या तिन्ही उपस्थित मान्यवरांचा सन्मान विनंती असेल शुभम यांच्या हस्ते आपण करून घ्यायचं आहे. तिन्ही मान्यवरांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करूया. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेत असताना मात्र इथे धोका पत्करावा लागला या फलंदाजी करणारा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव या संघाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5 सद्यस्थिती परिस्थिती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू व्यासपीठावर सन्मान देखील हा देखील चेंडू हवेमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो मोठा मासा जाल्यामध्ये फसलाय आणि ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 विकेट्स आणि 5 धावा. जबरदस्त अफलातून मोक्याच्या क्षणाला अति महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली ती गोलंदाज संकेत याने. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजित आलाय. पहिल्या षटकामध्ये महत्वाची कामगिरी. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात डॉट बॉलने पाहायला मिळते. सुजित गोलंदाजीच्या मार्कवर जबाबदारी स्वीकारत असताना जोर पाहायला मिळतोय. चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. प्रोटेक्शन इथून होत असताना जोर पाहायला मिळाला आणि इथे मात्र काय घडलंय ओव्हरथ्रोच्या माध्यमातून फेकी चांगली झाली होती परंतु इथे गॅदरिंग चुकली आणि त्याच मुले एकीला कन्वर्ट केलं दुसरीमध्ये आणि 2 धावांचा मोबदला इथे मिळत असताना फलंदाजी करणाऱ्या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव संघाला संघ जाऊन पोहोचलाय तो 3 गडी बाद 7 या आकड्यावर. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा. विनंती असेल पैलवान अजित पाटील सोंडुलकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बांधलेला बंगला एक पत्ता निघाल्यानंतर तुटून पडतो तशी मात्र पडझड इथे मात्र विकेटची होत असताना पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाची एका मागोमागो एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत विचार केला तर 4 गडी बाद झालेत आणि धावा फक्त आणि फक्त पाहायला मिळतात त्या 7 या आकड्यावर. अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये इथे मात्र एखादा तारणहार नावाडी हवा आहे जो या समुद्रामधून आपल्या संघाला बाहेर काढेल आणि जी धावसंख्या आपल्या संघाला हवी आहे ती मात्र करण्यामध्ये मोलाचा वाटा ज्याचा असेल
असा एखादा खेळाडू हवा आहे जो आपल्या संघाला तारणारा असेल. तो षटकार आलाय आणि 5 चेंडूंमध्ये धावसंख्या धावफलकावर 14. कुठेतरी या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. कृष्णा याच्या बॅटमधून षटकार आणि तारणहार संघाचा कृष्णा ठरेल का याकडे मात्र लक्ष जरूर असेल, कारण आपल्या संघाला या अति महत्वाच्या क्षणाला सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी हा सामना महत्वाचा असेल. जुना बॉल पुरवा. चांगला फटका, ऑफड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. दूरवरून प्रोटेक्शन होत असताना एक धाव कंप्लीट. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 4 गडी बाद, 15 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आणि यानंतर मी विनंती करेन साताली स्पोर्ट्स नेरले आणि श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे दोन संघाचे संघनायक आपण उपस्थित राहा. यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, याची नोंद असावी. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 4 गडी बाद 15. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल याकडे मात्र लक्ष असेल. सलामीवीर बाद झाले, मधल्या फलीमध्ये इथे मात्र जबाबदारी येऊन ठेपली आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय तो फिरोज. तिसऱ्या षटकाला सुरुवात. 1 धाव धावफलकावर ऍड होईल. 16 धावा धावफलकावर आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये टार्गेट कोणता उभारला जाईल. एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय. आत्मविश्वास वाढल्यानंतर आता मात्र कोणता संघ पराभव होईल आणि कोणता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल यासाठी मात्र लक्ष केंद्रित जरूर केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळाला. फेकी झाली परंतु दुसरी धाव घेतली देखील आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू होते परंतु स्वतःला रोखलंय आणि 2 धावांनी धावफलकाला आकार दिलं गेलंय. 18 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये एखादा दुसरा जर मोठा फटका आला तर मात्र सुस्थितीमध्ये इथे मात्र पाहायला मिळेल तो फलंदाजी करणारा सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव. आणि इथे मात्र सुंदर फटका सजवल्यानंतर काव कॉर्नरच्या दिशेने हा अति महत्वाच्या क्षणाला धावांची उणीव भरून काढणारा हा चौकार पाहायला मिळतोय. चौकारांनी धावसंख्या आता मात्र 22. जसा उल्लेख झाला एखादा मोठा फटका इथे मात्र सुस्थितीमध्ये नेईल तेच इथे मात्र विचार मनात घेतला आणि फलंदाजांनी ठोकला हा चौकार. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा पल्ला इथे गाठला जाईल याकडे मात्र लक्ष असेल. इथे मात्र पंचांच्याकडे अपेक्षेने पाहिलं होतं फलंदाजांनी परंतु पंच तटस्थ उभे आहेत. लास्ट 2 बॉल रिमेन इन फायनल ओव्हर दिस इनिंग आणि त्रिपला उद्ध्वस्त. दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली हिट. चले जाओ.
22 या धाव संख्येवर 5वा हादरा लागलाय तो फलंदाजी करणारा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव. चला लगेच नवीन फलंदाज या. शेवटचा चेंडू असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या प्लीज. श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आणि साताली स्पोर्ट्स नेरले टॉस साठी उपस्थित राहा. शेवटचा चेंडू असेल आणि धावांचा टार्गेट किती उभारला जाईल याकडे देखील लक्ष असेल. तब्बल 22 धावा धावफलकावर 23 धावसंख्येचं लक्ष असेल. येणारे 18 चेंडू. टॉस आपण करणार आहोत आणि टॉस साठी आपल्या समवेत आमचे परम मित्र साथी समालोचक राहुल राठोड जोडले जातील. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संदीपजी डिगे साहेब इथे उपस्थित आहेत. सन्माननीय संदीपजी डिगे साहेब समाजसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान तर मी अनिल पाटील आपणास विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस इथे करून घ्यायचं प्लीज विनंती करतोय अतिथी मान्यवरांना. तर नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होणार. त्याचबरोबर सूरजजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण इथे करावा. त्याचबरोबर अजित पाटील पैलवान इथे उपस्थित आहेत. अजितजी पाटील पैलवान आपलाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतील. तर मी विनंती करतोय हॅलो चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करायचं प्लीज विनंती करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राजारामजी यमगर साहेब सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपणास विनंती करतोय आपण या व त्यांचे बाबासाहेब पाटील सहकारी मित्र आपण या. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपलं स्वागत आहे. आपण या. चला सामन्याला सुरुवात करणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रकाश. चेंडू 18 आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल टार्गेट असेल 23 या आकड्याचं. तर अजितजी पाटील शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक इथे आलेले आहेत आणि त्यांचाही आम्ही सन्मान इथे करतोय. आपलं स्वागत आहे.
18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. सलामीला आपण पाहतोय संग्राम आणि त्याच्या समेत कृष्णा ही सलामीची जोडी. तर पहिला सलामीचा आगामीचा गोलंदाज प्रकाश. गेम ऑन. यामधून सामना जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ जरूर असेल अ गटामधून. पहिला चेंडू इथे मात्र काय घडलंय, चूक झाली की काय यष्टीरक्षकाकडून वाटलं होतं, परंतु डॉट बॉल. पहिला आलाय तो डॉट. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर जरूर वाढवेल. आणि आता मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय, गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता या इनिंगचा पहिला चौकार फलंदाज संग्राम याच्या बॅट मधून. कधीतरी डोक्याचा वापर करावा हे मात्र संग्रामने दाखवून दिलंय. मोठे फटके कसे यावेत याचा विचार विनिमय जिथे त्यांनी पाहिलं की हा चेंडू रिलीज झाल्यानंतर याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि त्या सन्मानार्थ इथे मात्र चौकार मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 4. आता मात्र चौकारानंतर सावध पवित्रा सन्मान दिलाय. 1 धाव. या धावसंख्येने 5 धावा धावफलकावर लक्ष ठेवलं गेले ते 23 या धावसंख्येचं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 आलेत. पहिल्या षटकातील उर्वरित अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा यशस्वी होण्याची इच्छा आपली प्रबल होणं गरजेचं आहे. आणि आता आत्मविश्वास इथे मात्र जर वाढवायचा असेल तर प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र गरजेचा असेल. पुढचा चेंडू इथे मात्र सहजरित्या खेळून काढायचा होता परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दबाव वाढवेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि आत्मविश्वास वाढवेल तो गोलंदाजी करणाऱ्या संघाचं ते चित्र पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडू मध्ये तब्बल आल्या त्या 5 धावा. आणि आता मात्र डोक्याचा वापर केलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार आलाय. पहिला देखील गल्लीमधून आला होता आणि पुन्हा एकदा हा चौकार इथे मात्र धावसंख्या पाहायला मिळेल. 23 धावसंख्येचं लक्ष्य पार करत असताना जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 9 या आकड्यावर. याच दरम्यान आपण पाहतोय सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक आदरणीय तर सन्माननीय आदरणीय राम यमगर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करतो या मुख्य व्यासपीठावरती. व पैलवान अजितजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व संपूर्ण शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक स्टार क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे असे अजितजी पाटील देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान सुस्वागतम. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपलंही स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. बॉलर्स नेम सागर पाटील. याच दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया.
चला समीकरणाचा विचार केला 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. आतापर्यंत 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. हॅलो हॅलो आणि पहिलाच फटका इथे मात्र सजवत असताना जरूर पाहायला मिळालं, प्रोटेक्शन आलंय. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. इथे मात्र सन्मान दिला गेलाय चोरट्या स्वरूपात. 1 धाव, 14 धावा धावफलकावर. आता मात्र 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. दहा चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. जवळजवळ या सामन्यातील हवा काढली की काय, परंतु प्रत्येक डॉट बॉल आणि इथून विकेटची गरज या गोलंदाजी करणाऱ्या संघाला जरूर असेल. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव या संघाला यांनी ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते मात्र धाव रोखली जाणार नाहीये आणि धावसंख्या 15 या आकड्यावर जरूर पोहोचली गेली आहे. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. मोठा फटका सजवायचा होता, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग आणि सोपा झेल. फलंदाज झालाय बाद. पहिल्या विकेटचं पतन. 15 या धावसंख्येवर पहिला हादरा. फलंदाज इथून पाहायला मिळेला संग्राम बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज वन डाऊनच्या माध्यमातून दाखल झालाय मैदानामध्ये सुजित. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावा. अजून देखील कमबॅक करण्याची संधी असेल. इथून जर डॉट बॉलची संख्या वाढवली, विकेट घेतले तर मात्र शिरकाव जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मात्र जरूर फटका सजवण्याचा प्रयत्न केलं. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या धाव फलकाला पुढे नेण्याचं काम, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्याचं काम इथून मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी. सह्याद्री 11 जोगाई संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा हा षटकार ठोकलाय. फलंदाज कृष्णा याच्या बॅट मधून हा आसमानी टोला हा षटकार पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि इनमिन फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. चला श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे, आपण टॉस जिंकलाय. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. हॅलो. तर थँक्यू सो मच. आपण सन्मान चिन्हाकडे जाणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे आणि तो सन्मान आम्ही इथे पार पाडतोय. सन्माननीय आदरणीय राम यमगर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान. तर मी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रशांतजी पाटील आपणास विनंती करतो, आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. राम यमगर साहेब, आपण हा सन्मान आपण इथे स्वीकारावा. प्रेमाचं प्रतीक, माहिती उपदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन आपण इथे सन्मान इथे करायचंय. प्रशांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतोय.
प्रेमाचं प्रतीक मायचुबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान इथे केला जातोय। तर सन्माननीय आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान। तर मी प्रशांत पाटील अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॅशिंग अध्यक्ष प्रशांतजी पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा। त्याचबरोबर तसेच संदीपजी डिगे साहेब आपलाही सन्मान। तर मी प्रशांतजी पाटील आपल्या उपस्थितीमध्ये डिगे साहेबांचाही सन्मान आपण इथे करावा। संदीपजी डिगे साहेब आपणही उपस्थित आहेत।